नमस्कार मित्रांनो, आज आपण प्राथमिक इयत्तेच्या बालभारती या पाठ्यपुस्तकात असणारा चित्रवर्णन हा भाग आज आपण पाहणार आहोत. चित्रवर्णन हा भाग बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच हिंदी विषयाच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पुस्तकात धडे आणि कवितांबरोबरच चित्रवर्णनाचा सुद्धा भाग असतो. अतिशय सुंदर अशी चित्रे आपल्या पुस्तकात दिलेली असतात आणि आपल्याला अशा चित्रांचे वर्णन करायचे असते. वर्गात आपले सर किंवा मॅडम आपल्याला असे चित्र दाखवून वर्णन करायला सांगतात. अशा वेळेस आपल्याला दाखवलेल्या चित्राचे वर्णन कसे केले पाहिजे, चित्रवर्णन करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. चित्रवर्णन हा काही धडे किंवा कवितांच्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासारखा ठराविक असेच उत्तर आले पाहिजे असा भाग नाही. यात चित्र पाहून आपल्या मनात येणारे विचार किंवा जे मनात आलं ते सांगणं किंवा लिहिणं अपेक्षित असतं. मुख्य हेतू हाच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने आपले विचार व्यक्त केले पाहिजेत. 4-5 वाक्य त्या चित्राबद्दल त्याला सांगता आली पाहिजेत. मग ते चित्र एखाद्या प्रसंगाचे असो किंवा इतर कोणतेही असो. चित्रात दिसणाऱ्या गोष्टीबद्दल मुलांनी बोलणे आवश्यक आहे. कदाचित प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकेल. तेव्हा असे चित्रवर्णन करताना काही गोष्टी मुलांनी लक्षात ठेवल्या तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे एखाद्या चित्राबद्दल अभिव्यक्त होऊ शकतील. चित्रवर्णन कसे करावे याचा विचार जर केला तर प्रथम दिलेल्या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. तसेच ते चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे हे स्पष्ट करावे. चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे हे लक्षात घ्यावे. एखाद्या प्रसंगाचे चित्र असेल तर त्यात व्यक्तींचा सुद्धा समावेश केलेला असतो. अशा वेळेस वर्गातील काही विद्यार्थी एक मुलगा हे करत आहे किंवा एक मुलगी हे काम करत आहे असे सांगतात. असे सांगण्याऐवजी त्या चित्रातील मुलांना किंवा मुलीला आपण नाव देणार आहोत. चित्रातील व्यक्ती काय करत आहे त्यांची कृती सांगावी. चित्रातील वस्तूंची नावे सांगावी. तसेच चित्रातील वेळ आणि वातावरण समजून घ्यावे. एकंदर चित्रातील महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते आपल्याला समजणे आवश्यक आहे. चित्रवर्णन हे चित्राशी संबंधित असावे. तसेच योग्य क्रमवार पद्धतीने केलेले असावे. चित्रवर्णनाची भाषा ही सहज, सोपी आणि प्रभावी असावी. आता चित्र दाखवल्यावर सगळीच मुले निरीक्षण करून लगेच आपल्याला अपेक्षित असे उत्तर देतील असे नाही. काही मुले यावर विचार करणार. अशा वेळेस मुलांना एका परिच्छेदामध्ये किंवा 5वीच्या पुढचे वर्ग असतील तर 8-10 ओळीमध्ये क्रमवारीत्या वहीमध्ये चित्राचे वर्णन लिहू शकतील. मग त्याचे वाचन आपण वर्गामध्ये करून घेऊ शकतो. आता आपण एक उदाहरण म्हणून एका चित्राचे वर्णन आपण पाहणार आहोत. आपल्याला दाखवलेले चित्र हे एका बागेतील आहे. बागेमध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असून काही ठिकाणी सुंदर अशी फुले उमललेली आहेत. या बागेत चिंटू, त्याचे आईबाबा आणि त्याची ताई प्रिया हे सर्व आलेले आहेत. त्यांनी बसण्यासाठी एक सतरंजी अंथरलेली आहे. मुलांना खेळण्यासाठी त्यांनी बॉल, रिंग, बॅडमिंटन रॅकेट आणलेले आहे. त्याचबरोबर एका खोक्यामध्ये खाऊसुद्धा आणलेला आहे. आई प्रियाला पुस्तकातील एक विनोद सांगत आहे तर चिंटू आपल्या बाबांसोबत खेळत आहे. बागेमध्ये लोकांना बसण्यासाठी बाक ठेवलेले आहेत. आकाशात त्यांच्या जवळून एक चिमणी उडताना दिसत आहे. बागेमध्ये खूप स्वच्छता असून कुठेही कचरा दिसत नाही. बागेमध्ये येऊन सर्वजण खूप आनंदी दिसत आहेत. हे होतं दाखवलेले चित्राचं परिच्छेद स्वरूपात केलेलं 8-10 वाक्यांचं वर्णन. मुलांच्या लिखाणात किंवा प्रसंग वर्णनात कुठे कमी जाणवली तर आपण त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन करणारच आहोत. आपण मुलांना चित्र दाखवून निरीक्षण करा
आणि 8-10 ओळी लिहा असे सांगतो, तर वर्गातील मुले प्रत्येक ओळीला 1, 2, 3, 4 असे नंबर देऊन तेवढी वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रत्येक ओळीला नंबर देऊन वाक्य लिहिण्यापेक्षा मुलांनी परिच्छेद किंवा एखाद्या उतार्याप्रमाणे लेखन केले तर ते अधिक चांगले दिसेल. पुढे मागे निबंध लेखनामध्ये मुलांना दिलेल्या विषयाचा विस्तार करण्यास सोपे जाईल. आता तुम्हाला ही 2 चित्र मी दाखवत आहे. या चित्रांचे सुंदर असे सोप्या भाषेत वर्णन करा आणि मागाशी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि चित्राचे वर्णन करून झाल्यावर त्याचा फोटो तुमच्या वर्गशिक्षकांना नक्की पाठवा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि ओपन झाल्यावर त्यात आपले नाव, शाळा, तुकडी टाका आणि नेक्स्टवर क्लिक करा. तुम्हाला चित्र दिसेल, त्याखाली त्या चित्राचे वर्णन करायचे आहे. ते झाल्यावर पुन्हा नेक्स्ट केल्यावर दुसरे चित्र दिसेल, त्याचे वर्णन करून आपली प्रश्नावली सबमिट करा. तुमची ही प्रश्नावली माझ्यापर्यंत नक्की पोचेल. आता बघूया ही चित्रवर्णनाची टेस्ट कोण कोण सोडवणार. या ठिकाणी आपला हा भाग संपत आहे. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.